ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बरोबर. कालच आपण एक डेमो लेक्चर जे आहे, बरोबर आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेलं आहे. 6वीचं सायन्सचं जे दुसरं चॅप्टर आहे, द लिव्हिंग वर्ल्ड याच्यावरचं एक डेमो लेक्चर आपण टाकलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही 10th पार्ट फर्स्ट चा जो काही चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण याचा एक लेक्चर्स आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड करत आहोत टाकत आहोत. पहा आता याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत. पहा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, बरोबर आहे ना. तर त्याच पद्धतीने केपलरचे लॉज आहेत, एस्केप व्हेलॉसिटी आहे, फ्री फॉल आहे, न्यूटनचे गतिविषयक जे लॉज आहेत, बरोबर ना, नियम्स आहेत आणि ग्रॅव्हिटेशन यांचा काय संबंध याच्यामध्ये आहे. तर हे सगळे टॉपिक याच्यामध्ये आहेत, पण मी बेसिकली एक टॉपिक याच्यामध्ये आज तुम्हाला शिकवणार आहे की बोर्डाला त्याच्यावरती 100% 1 ते 2 प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. 1 मार्कासाठी असेल, 2 मार्कासाठी असेल किंवा 3 मार्कासाठी असेल. तुम्हाला माहिती आहे की आपला जो 40 मार्काचा जो पेपर आहे त्याचं जे डिवायडेशन आहे, मार्किंग स्कीम आहे, हे तुम्हाला माहिती आहे की 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये जे काही 3-3 मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा विचारले जातात. ओके, पाहूया आपण आता याच्यामध्ये आपण कोणता कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला सांगतो मी की फ्री फॉल. पहा, हा जो काही फ्री फॉल कन्सेप्ट जो आहे, मुक्त पतन, बरोबर आहे. याला मराठीतून काय म्हटलं जातं, फ्री फॉल म्हणजे काय, तर मुक्त पतन. तर हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत, बरोबर. तर आता हे तुम्हाला दिसतंय की कुठेतरी पुस्तक आहे सर, आम्हाला तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस शिकवा. आपलं पुस्तक ऍक्टिव्हिटी बेस आहे. मॅथ मध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात, एक्झाम्पल्स असतात. तर नक्कीच तुमच्यासाठी मी छान पद्धतीने हा जो काही फ्री फॉल कन्सेप्ट आहे, कोणता प्रश्न बोर्डाला विचारला जाईल 1 मार्कासाठी, 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी आणि प्लस कन्सेप्ट हा सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत. ठीक आहे, चला तर मग पाहूया आपण. पहा आता याच्यामध्ये येस, ओके. तुम्हाला असं थोडंसं युनिव्हर्स मध्ये गेल्यासारखं वाटत असेल, बरोबर आहे ना. तर आपलं जे विश्व आहे, बरोबर आहे ना, आणि विश्वामध्ये अशाच पद्धतीने आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये खूप साऱ्या सेल्सियस बॉडीज आहेत, खगोलीय वस्तू आहेत, मून आहे, स्टार आहे, प्लॅनेट्स आहे, सोलार सिस्टीम आहे, बरोबर आहे ना. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे पृथ्वीचा, तर ग्रॅव्हिटी. बरोबर, म्हणजे पृथ्वी काय करते, प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. द अट्रॅक्शन फोर्स exerted by the earth toward each and every object is known as the gravity or gravitational force. बरोबर, जे की तुम्ही प्रिव्हियस इयत्तेमध्ये 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीला प्रत्येक इयत्तेमध्ये ग्रॅव्हिटेशनचा संदर्भ आहे. हा फिजिक्सचा चॅप्टर आहे आणि त्याच्यामधला फ्री फॉल, बरोबर, हा आपण मुक्त पतन हा कन्सेप्ट अभ्यासत आहोत. बरोबर, आता चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे. बघा काय दिसत आहे रे, बघा तुमच्या हातामध्ये कुठेतरी पहा स्टोन, म्हणजे जो काही दगड आहे, हा स्टोन कुठेतरी हातामध्ये पकडलेला आहे. बरं, हातामध्ये पकडल्यामुळे या ठिकाणी एक अप्लाइड फोर्स दिसतोय की जो की तुमच्या हाताने लावलेला आहे. तुमच्या हँडने एक जो फोर्स लावलेला आहे, त्या फोर्समुळे जो काही स्टोन आहे, बघा होल्ड अ स्टोन फोर्स आर बॅलन्स. बघा, जो काही दगड तुम्ही हातात धरलेला आहे त्याच्यामुळे जे काही बल लागलेलं आहे, हे जे काही बल लागलेलं आहे संतुलित झालेलं आहे. कशामुळे? हँडमुळे. नेट फोर्स इज झिरो, म्हणजे जे काही संतुलित बल जे आहे हे झिरो झालेले आहे. का झिरो झालेले आहे? तर पृथ्वी जी आहे, बघा इथं जी दिसते, पृथ्वी जी आहे, तुमचं ग्राउंड वरून, पृथ्वीवरून एक बल तुमच्या हातामध्ये, जसं की मी पहा या ठिकाणी धरलेला आहे आणि पेन धरल्यामुळे माझ्या हाताने जे काही बल लावलेलं आहे, हे बल आणि पृथ्वीने खालून जे बल पृथ्वी लावत आहे, अट्रॅक्ट करत आहे,
त्याच्यामुळे नेट फोर्स म्हणजे एक अपवर्ड दिशेने बल लागलेलं आहे, म्हणजे हाताने ते लावलेलं बल आहे आणि पृथ्वीने बल जे लावलेले आहे, म्हणून तुमची जी काही ऑब्जेक्ट आहे, हातामध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे, दगड असेल, तो दगड कसा आहे तर स्थिर आहे. का तर इट कॅन बी बॅलन्स दी फोर्सेस. बरोबर. आता ते म्हणताय रिलीज दी स्टोन, व्हॉट हॅपन. आता जर हा जो दगड आहे, हा दगड तुम्ही जर रिलीज केला, सोडून दिला, तर काय होतंय अनबॅलन्स फोर्स इज ऍक्टिंग, म्हणजे कुठेतरी असंतुलित बल जे आहे या स्टोन वरती लागत आहे. स्टोन वरती जे काही असंतुलित बल आहे बघा, अप्लाइड फोर्स इज रिमूव्ह. तुम्ही लावलेलं जे बल आहे, हातामध्ये लावलेलं जे बल आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. स्टोन जो आहे तो अनबॅलन्सिंग मध्ये येत आहे, असंतुलित होत आहे आणि पृथ्वी त्याचं काम काय सोडत नाही. पृथ्वी त्याला अट्रॅक्टच करणार आहे. कोणतंही बल असू द्या, कोणतीही वस्तू असू द्या, वस्तूला पृथ्वी अट्रॅक्टच करणार आहे. मग इथं काय होते बघा, रिलीज दी स्टोन, व्हॉट हॅपन. दगड सोडल्यानंतर काय घडतंय ते इथं सांगितलेलं बघा. नेट फोर्स इज अ ग्रॅव्हिटी और ऍक्सेलरेशन, म्हणजे ग्रॅव्हिटी टेक्स वर, गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी कार्य करत आहे, म्हणून जो काही दगड आहे तो दगड काय येत आहे तर खाली येत आहे. बरोबर. आता आपण मुक्त पतन त्या ठिकाणी शिकत आहोत, पण याचा संदर्भ काय दिलेला आहे की मुक्त पतन शिकताना त्या ठिकाणी एक्झाम्पल थ्रू ते शिकणं हे खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न येतो बोर्डाला विचारला जाण्याचा आणि डेफिनेशन बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली, केवळ गुरुत्व बल या ठिकाणी या दगडावरती लागल्यामुळे हा जो काही दगड आहे हा सडनली खाली येताना तुम्हाला दिसत आहे. बघा डेफिनेशन पहा, व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. बघा आता ही डेफिनेशन आहे फ्री फॉलची, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे इन्फ्लुएन्स म्हणजे काय रे तर प्रभावामुळे, म्हणजे गुरुत्वाकर्षणच्या प्रभावामुळे जर गतिमान होत असेल तर त्याला काय म्हणायचं फॉलिंग फ्रीली और फ्री फॉल, त्याला म्हणायचं मुक्त पतन. व्हेन एन ऑब्जेक्ट मूव अंडर दी इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज सेड टू बी दी फॉलिंग फ्रीली, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या प्रभावामुळे एखादा ऑब्जेक्ट फॉल होत असेल, कुठेतरी पडत असेल. बघा इथं चित्रामध्ये दिसतोय हा जो काही दगड आहे हा खाली पडत आहे, का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती लागत आहे, गुरुत्वाकर्षण बल त्या दगडावरती लागत आहे, म्हणून तो ऑब्जेक्ट काय येत आहे खाली येत आहे. आणि या कन्सेप्टलाच काय म्हणायचं तर फ्री फॉल. नक्कीच हा प्रश्न पेपरला विचारला जातो. 2 मार्कासाठी काही अडचण नाही. डिफाईन फ्री फॉल विथ एक्झाम्पल और ट्रू फॉल, ट्रू फ्री फॉल हा कन्सेप्ट कुठे लागू होतो तो एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, जो की आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ओके ठीक आहे, आता पुढे पाहूया. पहा आता आता कंडिशन सांगितलेली आहे बघा. आता ते म्हणतायत की एखादी वस्तू खाली पडतीये, बरोबर, तर आपण पाहिलेलं आहे की मी वस्तू हातात धरलेली आहे, म्हणजे याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे रे तर 0 असणार आहे. बघा इनिशियल व्हेलॉसिटी स्टार्ट फ्रॉम रेस्ट, म्हणजे सुरुवातीला, म्हणजे एखादी वस्तू तुम्ही वरून खाली सोडताय मग त्याला एक स्पेसिफिक व्हेलॉसिटी असणार आहे, पण इनिशियली सुरुवातीला वेग काय असणार आहे 0 असणार आहे. त्या ठिकाणचं ऍक्सेलरेशन ड्रायव्हन बाय द अर्थ ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी आपण त्वरण काय म्हणतोय, ती वस्तू त्वरणामध्ये येते, ऍक्सेलरेशन मध्ये येते. ऍक्सेलरेशन म्हणजे काय आपण पूर्वी अभ्यासलेला आहे प्रिव्हियस इयत्तेमध्ये. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे जो काही वेगाचा दर जर बदलत असेल त्याला काय म्हणायचं ऍक्सेलरेशन. आता इथं ऍक्सेलरेशन लावतोय, पण कोण लावतोय तर पृथ्वी लावते, ग्रॅव्हिटी, बरोबर ना. पृथ्वीमुळे ती वस्तू ऍक्सेलरेट होत आहे, म्हणून या ठिकाणी जी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला किमती काय ठेवायच्या आहेत, च्या ऐवजी तुम्ही त्याला काय म्हणणार जी म्हणणार, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर पुढे पहा आता याच्यामध्ये काय बदल होतोय. आता न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत, जे की तुम्ही 9वीला अभ्यासलेला आहे. 100% न्यूटनचे गतिविषयक 3 जे लॉज आहेत, बरोबर, तुम्ही अभ्यासलेले आहे, ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. पहा स्टँडर्ड इक्वेशन जे आहेत, V is equal to U plus AT, S is equal to UT plus 1 half AT square and V square is equal to U square plus 2AS. एकदम सिंपल आहेत, 9वीला अभ्यासलेले आहेत, तुमचे पाठ आहेत, बरोबर आहे ना.
मग हे जे काही मूळ इक्वेशन जे आहेत बरोबर याच्यामध्ये बदल काय होणार आहे पहा मी तुम्हाला सांगतो. आत्ताच सांगितलं. आता काय सांगितलं तुम्हाला यू काय टेकन करायचं आहे तुम्हाला 0 टेकन करायचं आहे आणि ए च्या ऐवजी जी पुटअप करायचं आहे म्हणजे या दोन व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आहेत. मग तुम्ही साधा आणि सोपा आहे यू बघा यू ची किंमत जर तुम्ही 0 ठेवली तर यू त्या ठिकाणी 0 आहे. बघा ए च्या ऐवजी काय पुट केलेलं आहे तर जी पुट केलेलं आहे. थांबा एक मिनिट. हा आता तुमच्या लक्षात येईल. बघा यू च्या ऐवजी 0 पुट केलेला आहे ए च्या ऐवजी जी पुट केलेला आहे. पहा या ठिकाणी सुद्धा यू ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर ऑटोमॅटिकली ही जी टर्म आहे यू इंटू टी ही काय होणार आहे तर 0 होणार आहे. म्हणून या ठिकाणी 0 आलेला आहे. बघा ए च्या ऐवजी काय पुट केलेलं आहे तर जी पुट केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय येतंय 1/2 GT स्क्वेअर. सिंपल आहे यू स्क्वेअर 0 चा वर्ग 0 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 0च येणार आहे आणि ए च्या ऐवजी जी पुट केलेलं आहे. म्हणून बघा फ्री फॉलिंग इक्वेशन पेपरला विचारला जाणारा प्रश्न बरोबर आहे ना की न्यूटनचे गतिविषयक जे 3 लॉज आहेत तेच लॉज कशा पद्धतीने चेंज होत आहेत फ्री फॉल मध्ये मुक्त पतनामध्ये. फ्री फॉल मध्ये ते इक्वेशन कसे चेंज होत आहेत तर v इज इक्वल टू GT s इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर v स्क्वेअर इज इक्वल टू 2GS बरोबर. तर हे इक्वेशन तुम्हाला पेपरला विचारले जातील. बोर्डाच्या पेपरमध्ये हे इक्वेशन दिसतील की राईट डाऊन दी फ्री फॉल इक्वेशन फॉर दी न्यूटन्स स्टँडर्ड इक्वेशन कॅन ट्रान्सफॉर्म इनटू फ्री फॉल फिल्टर बरोबर आहे ना. म्हणजे फ्री फॉल मध्ये ते इक्वेशन कशा पद्धतीने बदलत आहेत ऍक्च्युअली ते इक्वेशन कसे आहेत बरोबर. तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे आपण पुढे पाहूया. आता पुढे काय माहिती दिलेली आहे बघा. इथं खूप छान माहिती सांगितलेली बघा. काय होतंय की ऑब्जेक्ट वरून खाली येताना काय होतंय आणि ऑब्जेक्ट वरती फेकताना काय होतंय बघा. फॉलिंग डाऊन खाली पडताना अँड थ्रोन अप वरती फेकताना म्हणजे एखादा दगड तुम्ही जर वर फेकत आहात एखादा दगड वरून खाली येत आहे नक्कीच बघा याला व्हेलॉसिटी असणार आहे ऍक्सेलरेशन असणार आहे. बघा व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा वेग वाढतोय म्हणजे तुमचं त्वरण हे पॉझिटिव्ह आहे. आपण कन्सेप्ट तुम्ही नवीला अभ्यासलेला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज ऑल्सो नोन ॲज डिसेलरेशन बरोबर. तो प्रश्न सुद्धा 9वी मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. बघा व्हेलॉसिटी इन्क्रीज होतीये त्याच पद्धतीने ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन जे आहे त्वरण जे आहे हे काय आहे तर धन आहे. बरं ऑब्जेक्ट आता तुम्ही वरती फेकताय एखादी वस्तू जर तुम्ही वर फेकत आहात तर काय बदल होत आहेत ते पण पाहूया. बघा व्हेलॉसिटी नक्कीच वाढणार आहे पण ऍक्सेलरेशन जे आहे आता ऍक्सेलरेशन वरती काय होतंय रे कुठेतरी वेग कमी कमी होत जाणार आहे आणि फायनली जी काही वस्तू आहे जे काही दगड आहे कुठेतरी जाऊन स्थिर होणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन हे काय होतंय तर निगेटिव्ह होत आहे. ए इज इक्वल टू मायनस जी म्हणजे वेग आणि त्वरण हे विरुद्ध दिशेने आहे. साधा आणि सोपं म्हणजे तुमचं व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे अपोजिट डायरेक्शन मध्ये लागत आहेत म्हणून त्या ठिकाणी ए चं मूल्य काय होतंय तर मायनस जी त्या ठिकाणी होत आहे. तर ठीक आहे तर ही एक कंडिशन होती आपण पाहिलेली वस्तू बद्दलची. बघा हिडन फोर्सेस इन दी आता हिडन फोर्सेस बद्दल सांगायचं झालं एखादी वस्तू वरून खाली पडतीये पडताना वस्तूचा कॉन्टॅक्ट हा एअरशी येणार आहे. बाकीचं तर काहीच नाही. ऍटमॉस्फिअर मध्ये हवा आहे हवेचा कॉन्टॅक्ट या वस्तूशी म्हणजे या दगडाशी या स्टोनशी येणार आहे आणि तो त्याला अपोज करणार आहे. बघा इथं रेड मध्ये मी दाखवलेला आहे जे काय एरो तुम्हाला दिसत आहेत बघा हा एक एरो दिसतोय हा एक एरो दिसतोय. ही तर ग्रॅव्हिटी आहे वस्तू खाली पडतीये वेगाने बरोबर ना. जसं की आताच आपण पाहतोय चालू याच्यामध्ये अशाच काहीतरी इराण इस्रायल बरोबर अमेरिकामध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे मिसाईल्स आहेत हे मिसाईल सुद्धा अशाच वेगाने नाही घडलं पाहिजे चुकीचं आहे. युद्ध वॉर जे असतात हे ह्युमन बिईंग साठी मानवासाठी पूर्ण जगासाठी नक्कीच कसे असतात तर त्रासदायक असतात. त्याच्यामुळे आपण पाहिलं डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर मध्ये आपण पाहतो आपत्ती तर हे मॅनमेड
डिझास्टर आहे, आपत्ती आहे. बरं, त्या टॉपिक कडे न येता आता इकडे आपण डिझास्टर मॅनेजमेंट कडून फिजिक्स मध्ये येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर असंच काहीतरी दगड पडतोय, दगड पडताना कोण अपोज करणार आहे, तर एअर अपोज करणार आहे. हवा जी आहे, हवा त्या ठिकाणी अपोज करते. बुओयंट फोर्स 8वीचा मुद्दा, प्लावक बल तुम्ही अभ्यासलेला आहे. तो प्रयोग आपण अभ्यासलेला. जे काही वॉटर टब आहे त्याच्यामध्ये एक बॉटल आहे. बॉटल वरच्या दिशेने खेचली जाते, त्याच पद्धतीने बॉटलला खालून सुद्धा त्या ठिकाणी एफ बी आणि एफ जी बरोबर असे दोन बल त्या ठिकाणी लागतात. तो जो बल आहे तो आहे बुओयंट फोर्स. म्हणजे हे दोन्ही फोर्स या दगडावरती लागतायत जे की त्याला अपोज करतायत. बघा, हवेतील लपलेले जे बल आहेत जे की स्टोनला काय करतायत, जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स दगडावरती लागलेला आहे त्याला अपोज करतायत, त्याला विरोध करतायत. ठीक आहे, पुढे पाहूया. पहा आता, हा ट्रू फ्री फॉल, खरे मुक्त पतन. बघा, एकदम छान पद्धतीने तुम्हाला दिसतंय. बरोबर. तर खरे मुक्त पतन कुठे घडतं, बरोबर ना. याची मी अजून एक स्लाइड तुम्हाला सांगणार आहे. बघा, ट्रू फ्री फॉल. ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. 100% पेपरला हा प्रश्न विचारला जाणार की खरं मुक्त पतन कुठे घडतं. व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. ऍब्सेन्स ऑफ एअर इज नोन ॲज अ व्हॅक्यूम. 6वीची डेफिनेशन, 6वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये व्हॅक्यूमची डेफिनेशन दिलेली आहे. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात, ऍब्सेन्स ऑफ एअर म्हणजे व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम तुम्ही तयार करू शकता, आपल्याकडे तर व्हॅक्यूम नाहीये. पृथ्वीवरती व्हॅक्यूम आला तर सगळे डेड होऊन जातील, सगळे मरण पावतील. कारण की आपल्यामध्ये ऍटमॉस्फिअर आहे, आपल्यामध्ये एअर्स आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर डायऑक्साईड आहे. हे सगळे जे एअर आहे, इनर्ट गॅसेस आहेत, सगळ्या एअर हवेचं जे मिक्सचर आहे याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर जर तुम्ही रिमूव्ह केलं तर ते मुक्त पतनामध्ये जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे? मुक्त पतन होणार आहे. पण ते कसं असणार आहे, तर हा शब्द खूप महत्वाचा आहे, ट्रू. ठीक आहे, एक मिनिट. ते कसं असणार आहे, तर ट्रू फ्री फॉल हा कन्सेप्ट तुम्हाला घडून आणायचा असेल तर हा घडून येतो व्हॅक्यूम मध्ये. ओके, खरे मुक्त पतन का, तर तिथं एअरचं फ्रिक्शन नसणार आहे, परफेक्ट फ्री फॉल होणार आहे. ठीक आहे. तर याची एक स्लाइड मी अजून एक तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पहा आता, एकदम छान उदाहरण आहे. त्याचं उदाहरण छान आहे म्हणून ते दाखवणार आहे. पहा, हे आपण पाहिलेलं आहे. येस, ठीक आहे. पहा, इथं दिसतंय तुम्हाला ऑन फ्री फॉल, खरे मुक्त पतनाचं अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतोय. आता तुम्हाला इथं एक फिदर दिसते, एक पीस जे दिसतंय बघा, रेजिस्टन्स स्लो दी फिदर्स डाऊन्स आणि ग्रॅव्हिटी एक रुपयाचा कॉइन तुम्हाला दिसत आहे. बरं, हे तुम्ही ऍट अ टाइम सोडले पृथ्वीवरती, बरोबर. यांनी काय पृथ्वीला काय त्या ठिकाणी मोठं काय असा काय खड्डा पडणार नाही. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. 1 रुपयाचा कॉइन आहे, एक पीस आहे, बरोबर, फिदर आहे. बरं, हे सोडले, बघा किती छान दाखवले. एअर फ्रिक्शनल बॉयंट फोर्स या दोन्हींवरती लागणार आहे. बघा, चित्रामध्ये दिसतंय की एअर फ्रिक्शन अँड बॉयंट फोर्स लागल्यामुळे हा जो काही फिदर आहे, हे जे काही पीस आहे, हा लेट खाली येणार आहे. बरोबर, काय येणार आहे? लेट खाली येणार आहे. पण ग्रॅव्हिटी बघा, याला कुठेतरी मास आहे आणि हा जो का कॉइन आहे, हा कॉइन इझिली लवकर खाली येणार आहे अदर दॅन, म्हणजे पीस पेक्षा, फिदर पेक्षा तो कुठेतरी कॉइन लवकर खाली येणार आहे. बर, आता हेच तुम्हाला ट्रू फ्री फॉल इन अ व्हॅक्यूम चेंबर म्हणजे एका निर्वात पोकळीमध्ये टेकन प्लेस करायचा असेल तर बघा, नो एअर रेजिस्टन्स बोथ फॉल्स ऍट एक्झॅक्ट सेम स्पीड. म्हणजे बघा कशी किमया आहे, कशा पद्धतीने हा जो काही ट्रू फ्री फॉल म्हणजे तुम्ही पहा की एखादा कॉइन असेल आणि एखादा फिदर असेल, पीस असेल, तुम्ही एखाद्या चेंबर मध्ये ठेवले आणि दोन्हीही ऍट अ टाइम सोडून दिले तर दोन्हींचा स्पीड, दोन्हींचा वेग हा काय असणार आहे, तर समान असणार आहे, सारखा असणार. ते एक्झॅक्ट वेळेलाच या पोर्शनला येऊन थांबणार आहे. पण हे कधी होणार आहे, तर व्हॅक्यूम मध्ये होणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल, हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या आपण पाहिलेला आहे की ट्रू फ्री फॉल कधी टेकन प्लेस होत असतो. ठीक आहे, पाहूया आपण आता. हा हा हे पाहिलं आपण.
ठीक आहे. आता पुढे पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द ग्रँड स्केल, भव्य दृष्टिकोनातून जर विचार केला, म्हणजे आपण पृथ्वीवर विचार करतोय. आता पृथ्वीच्या बाहेर या. पृथ्वीच्या बाहेर काय आहेत रे? तर प्लॅनेट्स आहेत, सेल्शियस बॉडीज आहेत, त्या ठिकाणी स्पेस आहे, अवकाश आहे, आकाश आहे, बरोबर, स्काय आहे, स्काय हॅज नॉट लिमिट. अँड याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, जे काही ग्रॅव्हिटी आहे बघा, या ठिकाणी मून दिसतंय, एक सॅटेलाइट दिसते, बरोबर, आर्टिफिशियल सॅटेलाइट, एक कृत्रिम उपग्रह आहे, चंद्र आहे. The moon and artificial satellites moves only under the earth gravity. They are in a constant free fall. म्हणजे जे काही पहा, जे काही चंद्र आहे, जो की सॅटेलाइट आहे, हा सुद्धा कॉन्स्टंट फ्री फॉल मध्ये आहे. का फ्री फॉल मध्ये आहे रे? तर या ठिकाणी काय आहे रे? तर व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे म्हणजे निर्वात आहे. म्हणजे पृथ्वीच्या एका ठराविक किलोमीटर पर्यंतच आपण जे लेयर्स अभ्यासलेले होते, बरोबर, स्ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, तपांबर, स्थितांबर, ओझोनचा लेयर जो आहे, बरोबर, हे ठराविक किलोमीटर नंतरनी काय आहे, तर अब्सेन्स ऑफ एअर, पूर्ण व्हॅक्यूम आहे. म्हणून चंद्र, कृत्रिम उपग्रह हे जे काय असतात, हे गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असतात, पण ते कसे असतात? कॉन्स्टंटली फ्री फॉल. डझंट मॅटर चंद्राचं वजन किती आहे किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइटचं वजन किती आहे, मॅटर करत नाहीत. अब्सेन्स ऑफ एअर आहे ना, ते फ्री फॉल मध्ये आहेत आणि ट्रू फ्री फॉल मध्ये आहेत. ओके, हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. एक्झाम्पल पेपरला विचारलं जाऊ शकता. म्हणजे मी मगाशीच कल्पना दिली होती की फ्री फॉल म्हणजे काय, आणि फ्री फॉलचं जे काही एक्झाम्पल आहे, तर नक्कीच हे एक्झाम्पल बनू शकतं की आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि मून जे आहेत, हे त्याचे परफेक्ट एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे टोटल टॉपिक आपण अभ्यासलेला, ही एक समरी आहे, एक रिव्ह्यू आहे, बरोबर. व्हिडिओ स्टॉप करून ते तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये आपण काय शिकलो, डेफिनेशन अभ्यासलेली आहे, बरोबर. त्याच पद्धतीने बघा, यू झिरो असतो, इनिशियल व्हेलॉसिटी, अशा पद्धतीने मी दाखवलं होतं. इनिशियल व्हेलॉसिटी जी ए इज इक्वल टू जी, म्हणजे जे ऍक्सेलरेशन आहे, हे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याला जी म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यामध्ये कन्वर्ट होते का, तर वस्तू आहे पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतीये, बरोबर. इक्वेशन जे आहेत बघा, इक्वेशन आपण अभ्यासले, न्यूटनचे गतिविषयक 3 जे समीकरण आहेत, ते कशा पद्धतीने चेंज होत आहेत, ते समीकरणे आपण अभ्यासले, बरोबर ना. अपवर्ड मोशनला जे आहे ए इज इक्वल टू मायनस जे, हा प्रश्न पेपरला विचारला जाईल. ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू वरती फेकताय, तर जीचं मूल्य काय असतं, तर डिक्रीज होत चालतं, बरोबर, डिक्रीज होत चालतं. त्याचा एक टेबल, म्हणजे या चॅप्टर मध्ये पण सांगितलेलं आहे की बलून असेल, एखादा सॅटेलाइट असेल किंवा त्याच्यावरती असेल, तर जीचं मूल्य काय होत असतं, तर कमी कमी होत असतं. आपल्या ग्राउंड वरती जीचं मूल्य काय आहे तुम्हाला माहिती आहे, जी 9.8, बरोबर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना. 9.8 ही व्हॅल्यू आहे जी ची, बरोबर. त्याच पद्धतीने हे जे काही आहे बघा, ओनली इन अ व्हॅक्यूम, जे काही ट्रू फ्री फॉल आहे, निर्वात मध्येच कुठेतरी फ्री फॉल, मुक्त पतनाचा कन्सेप्ट टेकन प्लेस होतो, आणि चंद्र आणि उपग्रह, बरोबर. तर हा जो टॉपिक आहे फ्री फॉल, हा नक्कीच बोर्डाच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. ओल्ड क्वेश्चन पेपर जरी तुम्ही पाहिले, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची डेफिनेशन, हे इक्वेशन, एक्झॅक्ट ट्रू फ्री फॉल कुठे घडतं, आणि फ्री फॉलचे एक्झाम्पल्स, बरोबर, असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. डेमो लेक्चर आहे. लेक्चर एकदा, दोनदा, तीनदा पहा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अशाच पद्धतीचे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत, बरोबर आहे ना. हे डेमो लेक्चर्स आहेत. तुमच्या लक्षात येणार आहे की कशा पद्धतीने क्वालिटी कंटेंट आपण आपल्या ऍप्लिकेशनच्या सहाय्याने देणार आहोत. कुठेतरी तुमचं डॉक्टर, इंजिनियर होण्याचं जे स्वप्न आहे, त्याच्यासाठी एक्झाम्स असतात, जी नीट, सीईटी, आणि ह्या एक्झाम देण्यासाठी तुम्हाला 5वी पासून 10वी पर्यंत सायन्स मॅथ मध्ये परफेक्शन येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि खताळ सर तुमची साथ सोडणार नाहीयेत, बरोबर आहे ना. जोपर्यंत तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात, माझ्याशी
टच मध्ये आहात, YouTube असेल ऍप्लिकेशनच्या साहाय्याने आपण सगळे कन्सेप्ट व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक. धन्यवाद.